नमस्कार मंडळी, मी पिंशू किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. उन्हाळा चालू झालेला आहे आणि मुलं घरी वेगवेगळे पदार्थ करून मागतात आणि त्यासाठी आपण सोया चॉपची रेसिपी बघूया. अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच बनवूया आणि खूप करायला सोपी आहे आणि मी एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 2 पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. बघा, एक चमच्याच्या पद्धतीने आणि एक बिना चमच्याने करायची. त्यासाठी मी इथे पातेलभर पाणी ठेवलेलं आहे गरम. पाणी गरम झालं की गॅस बंद करायचा आणि त्याच्यात एक बाउल सोयाबीन वडी टाकलेली आहे. छान मिक्स करून घ्यायची आणि 4 मिनिटासाठी झाकून ठेवायची. 4 मिनिटात आपली वडी एवढी छान फुलते ना, बघू शकता तुम्ही. खूप छान फुललेली आहे आणि भरपूर टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेवटपर्यंत बघा. आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनचं बटन प्रेस करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. आता ही पूर्ण वडी आपल्याला काढून घ्यायची आहे झाऱ्याच्या साहाय्याने आणि पाणी झिरपून घ्यायचं आणि थंडी झाल्यानंतर बघा पूर्ण अशी पिळून घ्यायची आहे. जेवढी आपल्या हातात ताकद असेल ना तेवढी ताकद काढायची आणि पाणी काढून घ्यायचं त्याचं. त्यामुळे ड्राय होते आपली वडी. आणि सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. कोणाला जर सोयाबीन वडी आवडत नसेल तर तुम्ही सोया चॉप बनवून खाऊ शकता आणि त्या चॉपचे आपण दुसरी एक रेसिपी बनवू शकते, हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. बघा, अशा प्रकारे मी पूर्ण पाणी झिरपून घेतलेलं आहे त्याचं. बघा, काहीसुद्धा पाणी राहिलेलं नाही आहे. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं किंवा तुम्ही चॉपर घेऊ शकता. बघा, अशा प्रकारे आता मिक्सरमध्ये फिरून घ्यायची आहे बारीक करून. बघा, छान बारीक झालेली आहे वडी आता आपली, बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारची पाहिजे आपल्याला. तर बाहेरचा आपण जर सोया चॉप खाल्लं ना त्याच्यात मैद्याचा वापर केला जातो. आपण बिना मैद्याचीही बनवणार आहोत. खूप पौष्टिक राहणार आहे आणि प्रोटीन पण भरपूर प्रमाणात मिळणार आहे आपल्याला. आता अशाच प्रकारे पूर्ण फिरून घेतलेली आहे. बेसन टाकलेलं आहे बाइंडिंग येण्यासाठी आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. थोडं थोडं करून टाकायचं आहे त्याच्यात. चवीनुसार मीठ, कोथिंबीर बारीक कापलेली आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मसाले तिखट टाकू शकता. मी छोट्या मुलांसाठी बनवत आहे म्हणून टाकत नाही. बाहेरच्या आपल्या सोयाबीन वडीमध्ये फक्त आपल्याला मैदा टाकलेला मिळतो आणि छान मिक्स करून घ्यायचं आणि पीठ टाकताना आहे ना थोडं थोडं टाकायचं. आता मिक्स केलं पण बाइंडिंग आली नाही म्हणून मी लागलं तर अजून टाकणार थोडंसं पीठ. या चमच्याने बेसन पीठ टाकलेलं 1 चमचा. बघा, बाइंडिंग नसल्यामुळे मी अजून थोडंसं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं आणि छान तळ हाताच्या प्रेशरने मळून घ्यायचं, जशी आपण गव्हाची कणिक मळतो तशी. त्यामुळे छान बाइंडिंग येते आणि आपल्या त्या पोळीला तडा जाणार नाही. तर छान त्याचं कणिक मळून घेऊया. थोडंफार सोयाबीनच्या आता याची आपल्याला वडी बनवताना क्रॅक जाते, कारण त्याला स्वतःचा असा चिकटावा काहीच नसते. छान मुरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. 3 मिनिट मी भिजू घालून ठेवलं होतं. हाताला तेल घ्यायचं, छान गोल चकती करून घ्यायची. कडेने थोडंसं क्रॅक होते तर काही नाही, हाताने असं प्रेस केलं असतात ते सुद्धा होणार नाही. आणि छान अलगद हाताने असं लाटून घ्यायचं आहे पीठ टाकल्यानंतर. ज्याप्रमाणे आपण भाकरी लाटतो ना बाजरीची, त्याचप्रमाणे. बघा, किती झटकीपट छान लाटून घेतलेली आहे. त्याची जास्त जाडी पण लाटायची नाही आणि पतली पण नाही. आणि सुरीच्या साहाय्याने छान कट मारून घ्यायचं आहे. बघू शकता कडा जास्त फाटलेल्या नाही आहे. तर अशा प्रकारे छान कापून घेतलेले आहे. आता इथे मी 1 चम्मच घेतलेला आहे, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि बघा किती जास्त जाडी आणि पतलीसुद्धा नाही दिसत आहे तुम्हाला. छान. आता बघा, सुरुवातीचं टोक असं चिटकून घ्यायचं हाताने प्रेस करून आणि असं गोल गोल फिरवत यायचं. त्यामुळे छान हा रोल तयार होतो
आणि खूप झटकीपट तयार होतं आणि सोया चॉप हे घरीच बनवल्या जाते आणि तुम्ही याच्यात मसाल्याचा जर वापर केला ना तर अजून खूप टेस्टी होते. बाहेरच्या याच्यात आपल्याला बेसन पीठ नसते आणि गव्हाचं पीठ, त्यात फक्त मैद्याचा उपयोग केला जातो. तो लहान मुलांना लवकर पचत नाही आणि जॉईंट तुटलं असतं तसं जॉईंट करून घ्यायचं बघा. अशा प्रकारे मी छान झटकीपट वळून घेतलेले आहे आणि वळल्यानंतर अलगद हाताने प्रेस करायचं म्हणजे क्रॅक होणार नाही. बघा खूप सोपी पद्धत आहे ना ही. दुसरी एक मी तुम्हाला चिटकून दाखवते चमच्यालाच. तुम्ही आईस्क्रीमचे चमचे राहताना त्यालासुद्धा पण असं बनवू शकता चिटकून. झटकीपट आपले रोल असे तयार होतात सोया चॉपचे. हाताने अलगद प्रेस करायचं. बघा मी तयार करून घेतलेले आहे. आता दुसरी एक पद्धत असं रोल करायचं आहे. बघा बिना चमच्याचे किंवा बिना स्टिकचे सुद्धा होऊ शकते आईस्क्रीमचे, ते बघू शकता तुम्ही. आणि त्याच्या कढया चिटकून घ्यायच्या आहे. तर मी गॅसवर एका कढईत पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तर बघा एक साईडनं असे ठेवून द्यायचे आहे, जास्त जवळ ठेवायचे नाही किंवा जवळ ठेवले असतात ते एकमेकाला चिटकतात. ते चिटकू नये म्हणून आपण 1 चमचा तेल टाकलेलं आहे. आपण जे विकतचे सोया चॉप खातो ना त्याच्यात मैदा भरपूर प्रमाणात राहते आणि कोथिंबीर मसाले वगैरे वापरत नाही. तुम्ही अजूनसुद्धा मसाल्याचा वापर करू शकता याच्यात. बघा छान शिजलेले 7 ते 8 मिनिटात बघू शकता तुम्ही. शिजल्यानंतर असे बाहेर काढून घेऊया अलगद. वा काय मस्त सोया चॉप हे आपले तयार झालेले आहे घरच्या घरी, बघू शकता तुम्ही. अशाच प्रकारे घरी बनवा. आता दुसरी बॅच टाकत आहे मी. ही रोल बनवलेली आहे बिना चमच्याची. आताच एक्स्ट्राची आपण याची पोळी लाटताना कणिक लागली होती ना ती या पाण्यात निघून गेली उकळी आल्यामुळे. हे सुद्धा आपल्याला 7 ते 8 मिनिट शिजून घ्यायचं आहे आणि गॅसचा पॉवरही मी मिडियमच ठेवलेला आहे. बघा हे आता थंड झाल्यानंतर मी तुम्हाला काढून दाखवते. खूप अलगद निघते आणि तुम्ही अख्खेसुद्धा फ्राय करून देऊ शकता मुलांना. तर दुसरी बॅचसुद्धा आपली झालेली आहे शिजून तयार. आपण हे शिजले कसे ओळखायचे, पाण्यात हे छान टम्म फुगून येतात शिजल्यानंतर. बघा हे सुद्धा आता ड्राय व्हायला ठेवून देऊया. तर ड्राय झाल्यानंतर बघा मी आता सुरीने छान गोल गोल चकत्या कट करून घेत आहे त्याच्या सोया चॉपच्या. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील. वा काय घरच्या घरी सोया चॉप तयार झालेले आहे. पॅनमध्ये 1 चमचा तेल, जिरेपूड आणि थोडीशी मोहरी टाकली 1 चमचा आणि छान शॅलो फ्राय करून घ्यायचे. आणि तुम्हाला जर जास्तच कुरकुरीत हवे असेल तर तुम्ही तळून पण घेऊ शकता किंवा याच्यावर तुम्ही कॉर्नफ्लॉवर लावून अजून फ्राय केलं तर छान कुरकुरीत होतात. आणि पातोड्याची भाजी जशी बनवत तसे रस्सा भाजी करून तुम्ही त्यात हे सोडूनसुद्धा भाजी बनवू शकता आणि याच्यावर चाट मसाला टाकूनसुद्धा खाऊ शकता. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.